वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन कोतवाल संघटनेचा राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे सगळे वेगवेगळ्या भागातून आलेले कोतवाल आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहे वर्षानुवर्षीच्या त्या सगळ्या मागण्यांना घेऊन परत एकदा ते रस्त्यावर उतरलेले आहे। विशेष करून प्रमुख मागणी आहे की कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करून घ्यावं। काही पदाधिकारी त्यांच्या संघटना पण त्यांना विचारूया काय मागण्या तुमच्या। मी महसूल सेवक संघटना विदर्भ अध्यक्ष रवींद्र बोदिले। जवळपास आम्ही 60 वर्षापासून एकच मागणीसाठी झटत आहोत, चतुर्थ श्रेणी महसूल सेवकांना मिळाली पाहिजे। आजपर्यंत जे सरकार आले त्या सर्वांनी फक्त आश्वासन देऊन आमची बोलवणी केली, पण आजपर्यंत फक्त मानधन वाढवून आम्हाला चतुर्थ श्रेणीपासून वंचित ठेवलं। म्हणून राज्यभरातील महसूल सेवक एकच मागणी घेऊन या नागपूर संत्रानगरीमध्ये आंदोलन केलेलं आहे, कारण आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे। ही एकच मागणी धरून आम्ही जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी देणार नाही तोपर्यंत आम्ही हा नागपूर सोडणार नाही। खरं तर प्रशासकीय सेवेमधला कोतवाल हे पद हे ब्रिटिशकालीन आणि सर्वात जुनं पद आहे, त्यामुळे अजूनही तुमचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये झाला नसल्यामुळे हे आंदोलन आहे। आणि कधीपर्यंत चालणार आहे हे आंदोलन? सर, आम्ही महसूल विभागातील सर्वात महत्त्वाचं पद असून देखील आमची शासनाने दखल घेतली नाही आणि आश्वासने तर हजारो झाले आहे। महसूल मंत्री कोणतेही महोदय असो, कोणतंही शासन असो, आम्हाला आश्वासन वारंवार मिळतात, परंतु आमच्या पदरी सदैव निराशाच असते। तर त्यामुळे जोपर्यंत आमची मागणी अंतिम मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर नगरीमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करू आणि जर आमची परवानगी नाकारली गेली तर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हे आंदोलन करण्याचं उभारू आणि साखळी उपोषण आंदोलन सुरू करू। तुम्ही महसूल मंत्र्यांच्या घरासमोर देखील ठिय्या आंदोलन करणार होते, त्याचं काय झालं? आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु शासनाने आमची जे परवानगी आहे ते मध्यरात्री नाकारलेली आहे काही कारणास्तव। त्यामुळे आम्ही इथले परवानगी काढून संविधान चौक येथे आंदोलन करत आहोत। माझी महसूल मंत्री व मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की पाण्या पावसात लहान लहान मुलाबाळांना घेऊन महसूल सेवक इथे आलेले आहे, आमचा विचार करावा। आमची मागणी ही रास्त आहे, इंग्रज काळापासूनची मागणी आहे। हे आमची मागणी मान्य करून आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार महसूल मंत्री व मुख्यमंत्री साहेबांनी द्यावा, ही आमची विनंती आहे त्यांच्याकडे। चतुर्थ श्रेणी व्यतिरिक्त इतर काही मागण्या आहे? आमची एकच मागणी आहे, फक्त चतुर्थ श्रेणी। मागील अनेक वर्षापासूनच्या चतुर्थ श्रेणीचा आम्ही लढा देत आहोत, तो चतुर्थ श्रेणी शासनाने आम्हाला मंजूर करावी। जवळपास येतं 4 ते 5 हजार महसूल सेवक राज्यभरामधील 36 जिल्ह्यामधून आले आहेत। त्या सर्वांची एकच मागणी आहे की फक्त चतुर्थ श्रेणी बहाल करून आम्हाला सन्मानाने जगण्याचा मार्ग शासनाने द्यावा। याआधी कधी आश्वासन दिलं का तुम्हाला राज्य शासनाकडून? आश्वासन 60 वर्षापासून आम्हाला आश्वासन भेटत आहे। जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर हा महसूल विभागाचा मुख्य आहे जिल्हा प्रशासनाचा, आणि गावातला महसूल विभागाचा मुख्य म्हणजे कोतवाल। जिल्हा प्रशासनापासून तर महसूल प्रशासन कोतवालापर्यंत संपते, परंतु तलाठी कार्यालयात आम्ही काम करतो। तलाठ्याला श्रेणी आहे, तलाठी आधी मानधनावर होते, आम्ही पण मानधनावर होतो। शासनाने तलाठ्याला श्रेणी दिली पण आम्हाला श्रेणीपासून वंचित ठेवलं। म्हणून आमची एकच मागणी आहे, आम्ही तलाठ्यासोबत काम करतो, जिल्हा प्रशासनात आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला श्रेणी आम्हाला ही देण्यात यावी। आणखी काय मागणं आहे? शासनामध्ये हे जे पद आहे कोतवाल पद हे 24 तास कार्यरत असतो आणि शासन आम्हाला वेळोवेळी चॉकलेट देण्याचं काम करतात। आज आम्ही पूर्ण राज्यामधून 9 ते 10 हजार कोतवाल बांधव इथं नागपूर इथं जमलेलो आहे। शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे। महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आल्या आहे, छोटे मुलंबाळ घेऊन आलेले आहे आणि शासनाला अजूनही जाग आलेला नाही। शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करावी अशी मी शासनाला हात जोडून नम्र विनंती करतो। सरकार, मायबाप सरकारला माझी नम्र विनंती आहे की आम्हाला मान आणि सन्मान द्यावा व आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करावी। आपण बघू शकतो की आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन कोतवालांचं हे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। विशेष करून चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांचा समावेश करावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून ते या मागणीला घेऊन आंदोलन करत आहे। अनेक सरकारी आली गेली, त्यांनी आश्वासनं दिली, मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। त्यामुळे या सरकारकडनं तरी त्यांना खूप अपेक्षा आहे, त्यामुळे कोतवालाच्या मागण्यांना घेऊन राज्य सरकार पुढे काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे।